दुर्दैवाने पाहिलं तर ही छोटी छोटी जी 50 रुपये 100 रुपयाची खेळणी मिळतात, ही खेळणी जर उन्हात ठेवली ना तर दिवसामध्ये रंग फेड होतो. म्हणजे इतकी घातक खेळणी आपण आपल्या लहान मुलांच्या हातामध्ये देतो, चिमुकल्यांच्या हातात देतो आणि ही मुलं नुसती श्वास घेत नाहीत, तर बरीचशी खेळणी ही तोंडात सुद्धा घालतात. त्यामुळे ही तुमची आमची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. याच्यावरती कुठेतरी आवाज उठणं गरजेचं आहे. जसं खरं तर मी मीडियाला विनंती करेल, मागे आपण जो आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मीडियाने चांगल्या पद्धतीने उचलल्यामुळे एक सोशल अवेअरनेस क्रिएट झाला होता. या फुलांचा सुद्धा एक सोशल अवेअरनेस होणं अतिशय गरजेचं आहे. पर ज्या पद्धतीने तुम्ही ही फुलं सांगतायत, नाही, हे व्यवसाय उद्या नॅचरली नाही, पर्याय आहेत ना. ही फुलं बाजूला गेली तर शेतात पिकणारी फुलं वापरता येतील, त्यांनी शेतकऱ्यांना रोजगार मिळेल आणि ह्या ज्या फुलांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही रोजगार मिळेल. त्यामुळे रोजगार कोणाचं यातनं जाणार नाही. रोजगारापेक्षा महत्त्वाचं आरोग्य आहे. आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे. तर हेच रंग खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरले जातात. याच्यामध्ये आमचे सहयोगी सदस्य आहेत महेशजी शिंदे, त्यांनी एक मुद्दा मांडला होता. एक सनसेट येलो नावाचा रंग येतो, एक पिगमेंट आहे आणि हा आपल्या सरसकट म्हणजे बुंदीमध्ये असतो, जिलेबीमध्ये असतो आणि उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर जे स्वस्त चायनीजचे ते ठेले असतात किंवा हॉटेल्स असतात त्या ठिकाणी तुम्ही पहा, आपण एखादं शेजवानचं कोणता आयटम मागवला तर एक भडक लाल रंगाचा पदार्थ येतो आणि तुम्ही चमच्याच्या ऐवजी हाताने खाल्ला तर हात काही सेकंदामध्ये लाल होतो आणि तो रंग निघत नाही. जर हाताचा रंग निघायला एवढा त्रास होत असेल, साबणाने निघत नसेल, तर तुमच्या आमच्या आतड्यांचं काय होत असेल हाही विचार केला पाहिजे. याला पर्यायी रंग आहेत, नॅचरल कलरसुद्धा आहेत जे शरीरासाठी चांगले असतात. पण दुर्दैव असं आहे की हे आर्टिफिशियल रंग जे आहेत, जे टॉक्सिक आहेत, हे खूप स्वस्त असतात आणि एवढे सहजासहजी ते मिळतात. म्हणजे 100 रुपयाला जर नॅचरल रंग असेल तर आर्टिफिशियल रंग अवघ्या 5 किंवा 10 रुपयाला मिळतो. त्यामुळे ह्या सगळ्या रंगांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर दुर्दैवाने होतो. हे थांबवण्यासाठी आता तुमची नेमकी शासनाने काय उपाय आणि मी शासनाला एक विनंती करणार आहे, जर आपल्याकडे कार्यप्रणाली जर कडक करण्यासाठी नसेल, कायदा आहे पण कायद्याचं जर अंमलबजावणी होत नसेल तर त्याच्यावरती डायरेक्ट बंदी आणली पाहिजे. या फुलांवर बंदी आणण्याशिवाय पर्याय नाही. कारण आर्टिफिशियल फुलांसाठी राज्य सरकारचा केंद्र सरकारचा कायदा आहे. दुर्दैवाने त्या कायद्याचं पालन केलं जात नाही कारण एन्फोर्समेंटसाठी आपल्याकडे तेवढी स्ट्रॉंग एजन्सी नाही आहेत. जर आपण तो कायदा अंमलबजावणी करू शकत नसेल तर त्या गोष्टीवरती बंदी आणली पाहिजे, या मताचा मी आहे. सर, याच्यामध्ये आता होळी अवघ्या आठवडाभरामध्येच आहे, आठवड्यात होळी सुद्धा आहे. होळीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की खेळणी आहेत, पिचकाऱ्या वगैरे आहेत, त्या प्लास्टिकच्या आहेत, कमी दर्जाच्या प्लास्टिकच्या आहेत. तुम्ही, माझं तर म्हणणं असं आहे की आता 4 दिवस हातामध्ये आहेत. प्रत्येकाने ज्या काही पिचकाऱ्या घ्यायच्या त्या घ्या आणि उन्हामध्ये ठेवा. रंग गेला तर ते मुलांच्या हातात देऊ नका. कारण रंग जाणारे कोणतेही पदार्थ असतील, खेळणे असतील, फुलं असतील, फुगे असतील, हे मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर अनेक अशी मंडळी आहेत सुपारीचं साधं खांड खात नाही तरीसुद्धा कॅन्सर होतो. म्हणजे कोणतंही तंबाखू सेवन करत नाही तरी कॅन्सर होतो. त्याची कारणं असल्या प्रकारची फुलं आणि अशा प्रकारचे टॉक्सिक केमिकल्स आहेत. याच्यावरती कुठेतरी आपल्या सगळ्यांना एक अवेअरनेस क्रिएट करावा लागणार आहे. हा शासनावरती ढकलून देऊन चालणार नाही, कोणा एका प्रशासनावरती ढकलून घेऊन चालणार नाही. हा एक सोशल अवेअरनेसची जबाबदारी तुमची आमची सर्वांची असणार आहे.